पुण्यात कुख्यात गुंडांच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन झालेलं आहे। विमाननगरमधील दत्त मंदिर चौकातल्या पबच्या पार्किंगमध्ये पार्टी होती। रेकॉर्डवरील नामचीन गुन्हेगारांची गर्दी या पार्टीमध्ये बघायला मिळाली। पुण्यासह राज्यातील 8 ठिकाणांहून जलविमान सुरू करण्याच्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत। तर MADCने जल हवाई तळ तयार करण्यासंदर्भात खासगी संस्थेचं सर्वेक्षण सुरू केलं आहे। येत्या 3 महिन्यांमध्ये हे सर्वेक्षण पूर्ण होऊन त्यातून कोणत्या जलाशयावरून विमानसेवा सुरू करणं शक्य असेल हे स्पष्ट होणार आहे। पुणे महापालिकेने व्यावसायिकांकडून होणाऱ्या मिश्र कचऱ्यामुळे कारवाईस प्रारंभ केलेला आहे। नियम न पाळणाऱ्यांना नोटिसा आणि दंडाचा इशारा दिलाय। नियम मोडणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जाणार आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली आहे। भारतीय रेल्वेच्या पुणे विभागामध्ये रेल मदत ही तक्रार निवारण प्रणाली प्रवाशांसाठी मोठा आधार ठरते। गेल्या 4 महिन्यांमध्ये तब्बल 16,000 प्रवाशांनी या हेल्पलाईनची मदत घेतली आहे। प्रशासनानं बहुसंख्य तक्रारींचं निवारण करण्याचा प्रयत्न केला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।